नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बजाज ग्रुपची जबरदस्त कंपनी बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडबद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड ही एक इंडियन इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे, जी प्रायमरली इन्कम अर्न करते थ्रू डिव्हिडंड इंटरेस्ट आणि त्याच्या इन्व्हेस्टमेंटवर जे रिटर्न म्हणजे गेन मिळाले आहे तिथून. अशा प्रकारे बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड ही कंपनी इन्कम जनरेट करते. आणि मित्रांनो, ही एक इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे. म्हणजे मित्रांनो, या कंपनीने ज्या कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे, जर त्या कंपन्या चांगला परफॉर्म करत असेल तर या कंपनीचा क्वार्टरली रिझल्टसुद्धा जबरदस्तपणे इन्क्रीज होतो. म्हणजे मित्रांनो, ही कंपन्यांवर डिपेंडंट आहे. आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरमध्ये मार्केटमध्ये प्रेशर होता आणि त्यामुळे या कंपनीने ज्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे, अपेक्षा आहे त्या कंपन्यांवर सुद्धा त्याचा प्रेशर पडला असेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरमध्ये मार्केट प्रेशरमध्ये होता. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की या कंपनीने ज्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल त्या कंपन्यासुद्धा प्रेशरमध्ये असेल. त्यामुळे या कंपनीचा क्वार्टर फोरचा रिझल्टसुद्धा वीक असू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले बघूया या कंपनीने जो डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे तो, आणि नंतर बघूया बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचे कन्सॉलिडेटेड नंबर. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडमध्ये मार्च 2025नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.46%, एफ आय एसची होल्डिंग आहे 10.56%, डी आय एसची होल्डिंग आहे 7.30% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 30.69%. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडने कोणता डिव्हिडंड अनाऊन्स केला की नाही. तर मित्रांनो, या कंपनीने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 28 रुपयांचा. आणि मित्रांनो, 28 रुपयाच्या फायनल डिव्हिडंडला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे फ्रायडे 27 जून 2025. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर फोरचा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर थ्रीचा, आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा लेटेस्ट. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया या कंपनीचा रेव्हेन्यू. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 1211 कोटी रुपयाने घसरून आता आला आहे फक्त 145 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 126 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 145 कोटी रुपये. चला आता बोलूया या कंपनीच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 1221 कोटी रुपयाने घसरून आता आला आहे 232 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 158 कोटी रुपयाने वाढून आता आला आहे 232 कोटी रुपये. चला आता बोलूया या कंपनीच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो,
या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 44 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 50 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 39 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 50 कोटी रुपये. चला तर बोलूया या कंपनीच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 2,731 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 1,789 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,881 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,789 कोटी रुपये. चला तर बोलूया या कंपनीच्या प्रॉफिट आफ्टर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 2,716 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 1,750 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,789 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,750 कोटी रुपये. चला तर बोलूया या कंपनीच्या EPS बद्दल, म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा EPS आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, या कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 244.1 रुपीजने घसरून आता आला आहे 155 रुपीज. तसेच या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 157.1 रुपीजने घसरून आता आला आहे 155 रुपीज. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट जर तुम्ही बघितला असेल तर तो इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच्या मागचे कारण म्हणजे ही एक इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे. आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये म्हणजे जानेवारी 2025, फेब्रुवारी 2025 आणि मार्च 2025 या 3 महिन्यामध्ये मार्केट प्रेशरमध्ये होता. आणि मित्रांनो, या कंपनीने ज्या ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्या असेल त्या कंपन्यासुद्धा मार्केट प्रेशरमध्ये असल्यामुळे त्या कंपन्यासुद्धा प्रेशरमध्ये असेल. आणि मित्रांनो, त्याचमुळे या कंपनीचा इयर ऑन इयर बेसिसवर नेट प्रॉफिट जबरदस्तपणे डिक्रीज झाला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.